नाशिक जिल्ह्यासह विभागात समाधानकारक पाऊस झालाय। पावसाच्या जोरावरच नाशिक विभागात 94% पेरण्या पूर्ण झाल्या। मात्र गेल्या काही दिवसांपासून विशेषतः नवरात्रीच्या सुरुवातीला झालेल्या परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या मनातील धाकधूक वाढली आहे। द्राक्ष, कांदा, टोमॅटो, फुलं, कारली, काकडी या पिकांचं नुकसान झालंय। टोमॅटो आहे, फुलं आहे, कारली आहे, असे वेली पिकं आहे, समजा काकडी आहे, त्यांच्यावर सर्व परिणाम होऊ राहिला। या हवामानामध्ये ना भाजीपालाचं पुन्हा आतून आत नुकसान होऊ राहिलेलं आहे। बुरशीजन्य रोग तयार झालेले आहे आणि त्यामुळे मग पूर्ण पिकाचं नुकसान झालेलं आहे। हा घातक पाणी आहे। नगर जिल्ह्यातील काही भागात झालेल्या पावसानं शेती पिकाचं नुकसान झालंय। त्यांच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे, मात्र अजून अहवाल आलेला नाही। शेतकरी हवालदिल झालेला असताना प्रशासन मात्र नुकसान फारसं चिंताजनक नसल्याचे दावे करत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाचं प्रमाण काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात नुकसान झालेले, काही ठिकाणी पावसाचा फायदा पण झाला आहे आणि काही ठिकाणी अल्पशा प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकरी सरकारकडे अनुदानाची, हमीभावाची मागणी करतायत। सरकारकडून मात्र फारशी गांभीर्यानं दखल घेतली जात नाहीये। दसरा दिवाळी तोंडावर आली असतानाच पिकं हातची गमवायची की काय या विचारानं शेतकरी चिंताग्रस्त झालाय। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।